कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक हे मैदानात असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना तिकीट देण्यात आलं आहे. थेट शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीच्या उमेदवाराला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अशातच आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा होणार आहे. या सभेपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संजय मंडलिकांवर निशाणा साधल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांसह शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. सतेज पाटील घाणेरडे राजकारण करत असल्याने त्यांना कोल्हापूरची जनता माफ करणार नाही. काँग्रेस नेत्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळे त्यांनी लोकसभा उमेदवारीची माळ शाहू महाराजांच्या गळ्यात घातली आणि शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला आहे. त्यांनी राजकारणापासून दूर राहावं अशी आमची इच्छा होती, कारण छत्रपती हेच सर्वात मोठं पद आहे. मात्र आता ते एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले, अशा शब्दांत राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते तिथे एनडीएच्या उमेदवाराचा विजय होतो. त्यामुळे सतेज पाटील यांचा जळफळाट झाला आहे, असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.